विराट स्मशानभूमी आणि आमचे पूर्ण जे NSS व्हॉलेंटियर्स आहेत ते आता काम करून राहिले. सुशोभीकरणाचं काम आहे, पूर्ण क्लीनलीनेस आणि कलरिंगचं काम आहे इथं. तर मित्रांनो आम्ही नाश्ता करून राहिलो. काय रे? उसळ. करणबाईच्या फरमाईशवर करणबाईला उपवास आहे, शनिवार आहे. सगळे नाश्ता करलो 6 वाजता. रूमवर तर उठतही नाही एवढा लवकर. इथं नाश्ता आहे. आंघोळ झालेली जास्त हे गप्पा नको हाणू. आंघोळ गिंगोळ काही नाही झाली. 3 दिवस झाले. 3 दिवस झाले म्हटलं. 3 दिवस. हा चला ए जगताप काम कर म्हटलं. गरम करायला चला पटापट नाश्ता करून. तिची लेस हर्षा नाही ते लागते, ते दाखवावं लागते ना काय केलं काय नाही. तुम्हाला काय वाटतं अजून गावात काय करू शकतो? काय करायचं गावाची? काय करायचं बाई? मला नाही तुम्हाला काय वाटतं आपल्या गावात हे गोष्टी पाहिजे? तुम्हाला काय वाटतं अजून ह्या गोष्टी पाहिजे, ह्या गोष्टी सुधारायला पाहिजे? तुम्हाला आता काय गरज आहे? असं आपल्याला काही गरज नाही. आजचा दिवस चालाय, उद्याचा कसं जातं? नाही तुमची वैयक्तिक गरज नाही, गावाची काय अशी गरज तुम्हाला वाटते? आपल्या गावात हे पाहिजे, या गावात हे, आपल्या गावात नाही, असं काय? काही नाही पाहिजे. काहीच नाही ते तर काय गावातले लोक समाधानी असतात. ते काही नाही लागत. पण आपल्या ना आजचा गेला उद्याचा आपल्या इकडले बूट रेट टेपच पाहिजे. बूट रेट टेप शर्ट यूज केलंच पाहिजे. मंदिराचं आणि ते वरलं मंदिर हे एवढं साफ करा, बाकी झालं नका. वाघ आला गेले ते गाडू पसला. काय नाव तुझं? सापळ्याची मुडी. ते लिहूनच ठेवा रे बा. सापळ्याची मुडी रिपोर्ट मध्ये. तूच लिहू. पिंपडी आठवण येते बाबा. गाळ काढला, ते रुंद केली आणि गाळ काढला, मग तिथून ते झरे लागले. आता पाणी ते सांगितलं ना काल. ते याच्यासाठी आपण घेतला की ते काल सरपंच 12 महिने पाण्याची समस्या भेटणार याच्यामुळे. आता सरपंच ते सांगत होते परत. हा आहे वाटतो का दिवसापर्यंत आता आमचा 3रा दिवस आहे आज गावात. पहिल्या दिवशी आम्ही आलो. काल ते तुम्ही सांगितलं तशी साव्याची मुडी, तिथं साबळीची मुडी तिथं ते तुमचं 40 वर्षापासून जो गाळ साचला होता तिथं केलं आणि आज स्मशानभूमी करत आहे. तुम्हाला काय वाटते आमच्याबद्दल? मध्ये चांगलं वाटतं आम्हाला. असं साफसफाई आता 2-3 वर्ष झाले साफसफाई कुणी केलं नाही. हा आणि तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की आपल्या गावात पाहिजे. तर दुसऱ्या गावात आम्ही काय पाहिजे आता आम्हाला ते एवढं काही लक्ष देत नाही. तुम्हाला काय वाटतं की गावात काय बाबा कशाची कमी आहे, काही अडचणी वगैरे असतील? आम्हाला आता इथं रेंज नाही, ते आता का तुम्ही आणू शकत नाही, रेंज नाही आणू शकत. नाही म्हणजे ज्या गोष्टी आहेत, बाकी काही सुविधा लागत. ज्या गोष्टी आहेत त्याच्यात सुधारणा कोणती करायची असेल तर ते आमच्याकडून होऊ शकते. अशा गोष्टी काय जसे जसे आठवतील आम्ही आहे 7 दिवस. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. आता फायनली विराट स्मशानभूमी आणि आमचे पूर्ण जे NSS व्हॉलेंटियर्स आहेत ते आता काम करून राहिले. सुशोभीकरणाचं काम आहे, पूर्ण क्लीनलीनेस आणि कलरिंगचं काम आहे इथं. तर खरंच म्हणजे मी जे म्हणताना आता आमच्याही व्हॉलेंटियर्समध्ये आहे थोडीशी भीती का बा स्मशानभूमी काय असते असं तसं. तर काही नाही, अंधश्रद्धा ही आता पूर्ण इतकं साफ करायचं आहे. ते स्मशानभूमीत जे आहे तिथं पण आपण कलरिंग करणार आहोत, वर पण कलरिंग आणि इथं पण काही त्या असते ना करणी वगैरेच्या डॉल वगैरे त्या पण पडल्या आहेत, त्या पण काढून फेकल्या आहे. सगळं जाळण्यात येईल इथलं आणि योग्य प्रकारे आपण प्रॉपरली इथचं डेव्हलपमेंट इनडायरेक्टली म्हणू शकतो आपण, स्वच्छता आणि थोडंसं
कसं बरं वाटलं पाहिजे पाहायला, त्याच्यासाठी आपण मस्त कलरिंग करू. त्यानंतर नुसतं सगळं आणि हे गवत बघू जाता येत असलं तर जाडू, नंतर काही ना काही करू देतो. चला आता पटापट काम करू. थांब थांब, तसं केल्यापेक्षा एकदम पटापट होतं. सर जास्त कामं झाल्यावर असं होते. जास्त खाल्ल्यावर हे बघा टार्पे बॅटिंगला आहे या ठिकाणी, बघू शकता जमत काही नाही आणि देशमुख यांची ओव्हर संपत नाही. आणि या ठिकाणी रजिस्ट्रार सर सोबत महेश सर बोलत आहे. रिप्लेसमेंट म्हणून प्रतीक जगताप आमचा कॅप्टनच उडवलेला आहे आणि रेणुकी आपली नसलेलं डोकं वापरत आहे. आणि या ठिकाणी स्ट्रॅटेजी अँड विकेट. वातावरण टाईट झालेलं आहे. प्रतीक जगताप इज द न्यू बॅट्समॅन. प्रतीक जगताप एवढ्या फॉर्म मध्ये आहेत जसं काही जर पहिल्या बॉलात गेले. यात पण कर बोलू का मी? बोल, कॉमेंट्री चालू ठेव, काय विषय नाही. पठारे तू बंद करू का? प्रतीक जगताप इज द न्यू बॅट्समॅन ऑन द फील्ड. अरे बरं झालं सांगितलं नाही, शिवाय दिले असतं टाइम. प्रतीक पठारे स्ट्राईकवर आहे. तर पठारे काय करतात? हा पकड हा मोबाईल. पठारे आमची इज्जत घालवत आहे. सिंगल आहेत आता प्रतीक जगताप. बघू काय करतात. रोज प्रॅक्टिसला जातात. बोंब पडली तर ठीक नाही तर कृष्णा एकटा पडलाय. कृष्णा म्हणणार का माझी बॅटिंग होते तेव्हाच खेळतो मी. बाकी सगळ्या त्यांचा पेन बॉलर पद्धतीची आहे. 10 रन्स. एक नंबर निमिष. आणि निमिष यांच्या डाईव्हनं संपूर्ण वातावरण टाईट केलं होतं. पठारे 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 पठारे. 12. प्रतीक जगताप इज इन फुल फॉर्म. प्रतीक जगताप यांचा प्रतीक लाज रख भाई. लागलं का? इंजर्ड झालेले आहेत या ठिकाणी ताई आमच्या. आणि व्हिडिओ पण ऍक्टिंग जास्त वाढलेली आहे.
साईडला बस साईडला बस तिथे. हे कॅच पकडायचं का नाही? पठारे स्ट्राईक वर. पठारे अरे एक नंबर. पठारे यांनी इतिहासात पहिला चौका मानून 28 झालेला आहे. 28 झाला ना. अरे अशी अशी आमचे सेक्रेटरी या ठिकाणी उतरलेले आहेत. अरे डबल टेनिस आन दो. और यहाँ पे रेणुके को अच्छी सफलता मिलते हुए रेणुके हमारे अपोनेंट. आणि हा पा चौका आहे चौका. ओ 4. हे बघा चिअर करणारे. तर चला जगतापला बॅटिंग न भेटताना बॉल जातोय. जा. कडक कडक कडक. गोल जाते हुए और जगताप और बाप. जमला जगताप. बढ़िया बढ़िया. अरे 86. गड्डा फिल्डर सर रोज प्रॅक्टिसला जाते. मागं थांब बॅट सोडते ते. ए कृष्णा कृष्णा ए बॅट सोडते ते बॅट. हा अरे माहित आहे. तर भावांना तुम्ही बघू शकता पाण्यासाठी कसं स्ट्रगल चाललेलं आहे. तर आपला तेजस भाऊ बघा कसं पाणी पितोय बघा. ए बाबा काय डायरेक्ट नळानं पाणी पेला नाही का कधी. घे रे